नमस्कार, मी श्वेता. साम टीव्हीच्या महाराष्ट्र कॉलिंग या विशेष कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. आजचा विषय हा अत्यंत महत्त्वाचा विषय आहे, कारण आजचा कार्यक्रमच खास इयत्ता 4थी ते 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी आणि त्यांच्या पालकांसाठी हा खूप महत्त्वाचा आहे. आपलं मूल नेमकं कुठे कमी पडतंय, अभ्यासात की एकाग्रतेत? मग खेळ आणि इतर कल्चरल ॲक्टिव्हिटीजचं काय होणार, नेमकं माझं मूल हे कधी शिकणार, असे अनेक प्रश्न आपल्याला पडलेले असतातच. मात्र पालकांनो, आता चिंता करू नका. खास तुमच्यासाठी म्हणून MQ टेस्ट तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देणार आहे, तुमच्या मदतीसाठी आलेले, आणि तेही मूल जेव्हा 4थीत असतात तेव्हापासूनच. आता मुळात ही MQ टेस्ट काय आहे, विद्यार्थी आणि पालकांना नेमकी ही कशी मदत करू शकते, हेच आज आपण जाणून घेणार आहोत. आणि यासाठी आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आपल्यासोबत आहेत स्टुडिओमध्ये पूनम वैद्य मॅम. सगळ्यात आधी आपण त्यांचं स्वागत करूयात. नमस्कार मॅम. नमस्कार. मी पूनम मॅमची ओळख आपल्याला करून देऊ इच्छिते. पूनम वैद्य यांनी वृत्त निवेदिका पत्रकार म्हणून विविध वाहिन्यांमध्ये काम केलेलं आहे. सध्या त्या कॅलिडोस मीडिया अँड आर्ट्स अकॅडमीच्या संचालक सुद्धा आहे. पूनम यांनी सुंदर माझं घर या मराठी आणि यंगिस्तान या हिंदी चित्रपटामध्ये सुद्धा भूमिका साकारलेली आहे. त्या एक व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट देखील असून त्यांनी आजवर अनेक विद्यार्थ्यांना व्हॉइस ओव्हरच्या क्षेत्रामध्ये व्हॉइस मॉड्युलेशनचं प्रशिक्षण दिलेलं आहे. देशभरातील अनेक बिझनेस सेमिनारमध्ये त्यांनी मेंटर आणि मोटिवेशनल स्पीकर म्हणून सुद्धा हजेरी लावलेली आहे. आणि मुख्य म्हणजे MQ टेस्ट विषयी आज ते आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत. जवळपास 25,000हून अधिक विद्यार्थ्यांना MQ टेस्टचं मार्गदर्शन हे मिळालेलं आहे आणि या टेस्टमुळेच ते ध्येयपूर्ती सुद्धा नक्कीच करू शकलेले आहेत. तर चला आपण आजच्या या विषयाकडे वळणार आहोत. अर्थातच ही अशी एक अनोखी टेस्ट आहे की ज्यामुळे 4थीत असतानाच विद्यार्थ्यांना भविष्यामध्ये काय नेमकं करायचंय हे विद्यार्थ्यांना आणि पालकांना कळू शकतं. तर या टेस्ट विषयी सगळ्यात आधी जाणून घेऊयात की काय MQ टेस्ट ही संकल्पना मुळात काय आहे. तसं बघितलं तर प्रत्येक घरात पालक आणि मुलं यांचं जे नातं असतं त्याच्यामध्ये पालकांची एक माफक अपेक्षा असते की आपलं मूल हे सुसंस्कृत व्हावं, सुशिक्षित व्हावं आणि त्यानं अर्थार्जनाचे जे काही चांगले पर्याय आहेत ते निवडावेत, एक चांगलं व्यक्तिमत्व त्याचं घडावं, ही एक माफक अपेक्षा घेऊन पेरेंट्स आपल्या मुलांसाठी जे काही करता येतं ते करत असतात. आणि मुलांसमोर तर अनेक चॅलेंजेस आहेतच. आत्ता सध्या त्यांना अभ्यासही करायचा आहे, त्यांना आपलं कॉन्सन्ट्रेशन आपल्या अभ्यासाकडे करायचं आहे, त्याच्यासोबत एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटीजचा पण सध्या खूप फॅड आहे म्हटलं तरी चालेल. कुणाला डान्स आला पाहिजे, कोणी एखादं नवीन स्पोर्ट्स घेण्याचा प्रयत्न करतं. तर हे सगळं करत असताना अनेक अडचणी येत आहेत. कारण पेरेंट्स जेव्हा मुलांना म्हणतात की अभ्यास कर, पण अभ्यास नेमका कसा करू हा जेव्हा प्रश्न मूल विचारते तेव्हा कदाचित पालक हे उत्तर देऊ शकत नाही आहेत. तर या अडचणींना मात करण्यासाठीच MQ टेस्ट आहे असं मला वाटते. MQ टेस्टच्या आधाराने जर काहीही प्रॉब्लेम वाटत असेल अकॅडमिक्समध्ये किंवा एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटीजमध्ये किंवा कॉन्सन्ट्रेशन त्याला होत नाही आहे किंवा मोबाईल आणि TV जे काही अडचणी आपल्यासमोर आहेत की एक 10 मिनटं तो अभ्यास करतो, मग 10 मिनिटांनी तो मोबाईल घेतो, हे जे काही सगळे प्रॉब्लेम्स आहेत हे फेस करत असताना MQ टेस्ट वर्क्स लाईक अ कॅटलिस्ट. ही केमिकल रिॲक्शन पेरेंट्स आणि मुलं यांच्यामध्ये जी काही होत आहे त्याच्यामध्ये MQ टेस्ट इज लाईक अ कॅटलिस्ट. आणि नक्कीच ही काळाची गरज आहे असं म्हटलं तरी हरकत नाही. पण या नेमक्या टेस्टमध्ये तुम्ही काय करणार आहात, त्याचा SOP काय हे सांगू शकाल का? नक्कीच. MQ टेस्टमध्ये आपण स्वॉट ॲनालिसिस करतो मुलांचा. स्वॉट म्हणजेच S म्हणजे स्ट्रेंथ, W म्हणजे वीकनेस, O म्हणजे ऑपॉर्च्युनिटीज आणि T म्हणजे थ्रेट्स. तर त्या स्ट्रेंथ काय आहेत मुलांमध्ये आणि त्याच्यासोबत त्यांचे वीकनेसेस काय आहेत हे ॲनलाइज झाल्यानंतर जे वीकनेसेस आहेत त्याच्यावर आपण काम करू शकतो, ते डेव्हलप करू शकतो आणि जे स्ट्रेंथ आहे त्यांना आणखी स्ट्रॉंग करू शकतो. आणि हे स्वॉट ॲनालिसिस करण्यासाठी MQ टेस्टची मदत नक्कीच होते. नाही, आणि जसं आता आपण पाहतोय की मुलं अभ्यासामध्ये फक्त हुशार असून चालत नाही, त्यांना एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटीज पण आल्या पाहिजे. पण यासोबतच प्रत्येक पाल्याची अपेक्षा असते की माझ्या मुलाने घरी सुद्धा नीट संस्कारी वागलं पाहिजे, व्यवस्थित राहिलं पाहिजे. तर हे बिहेवियरचं ॲनालिसिस सुद्धा करणं तेवढंच महत्त्वाचं आहे. तर हे बिहेवियर ॲनालिसिस म्हणजे नेमकं काय आणि का महत्त्वाचं आहे सांगू शकाल का? नक्कीच. हे सांगण्यापूर्वी मला एक आवाहन नक्कीच करायचं आहे. आपला प्रोग्राम लाईव्ह आहे आणि तुमच्या स्क्रीनवरती जो नंबर दिसतोय त्या नंबरवर तुम्ही जस्ट एक मिस कॉल देऊ शकता आणि जर मिस कॉल दिला तर आमची MQ टेस्टची टीम तुम्हाला तिथे कॉल करेल आणि याची सविस्तर माहिती दिला. अर्थात हा प्रोग्राम आम्ही प्रयत्न करतोय की जास्तीत जास्त माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवावी, पण तरीसुद्धा केस टू केस गोष्टी डिफर करतात. तर आमच्या नंबरवर नक्की मिस कॉल द्या. फोन करायचा नाही आहे, फक्त मिस कॉल द्यायचं आहे. आणि या 24 तासात जर जास्तीत जास्त मिस कॉल जे येतील त्यांना आम्ही माफक दरात एक चांगली ऑफर देतोय, ज्या ऑफरमध्ये आपल्या मुलासाठी ती ही टेस्ट घेऊ शकतात.
राहिलं बिहेवियरल ॲनालिसिस जो असतो, प्रत्येक मुलामध्ये वेगळं बिहेवियर आहे त्याचं. प्रत्येक मुलगा किंवा मुलगी एक वेगळी पर्सनॅलिटी आहे. तर कोणामध्ये लीडरशिप क्वालिटीज आहेत, कोणामध्ये लॅक ऑफ लीडरशिप क्वालिटी आहे, कोणाचा असं आहे की डिसिजन मेकिंग ते करू शकत नाही आहेत योग्य पद्धतीनं. बरेच असे प्रॉब्लेम्स आपल्याला दिसतात. जर ह्याचं उदाहरणच घ्यायचं झालं तर बसच्या समोर समजा एक इमोशनल मुलगा उभा आहे, जो छोट्या छोट्या गोष्टीमध्ये इमोशनल होतो, भावनात्मक निर्णय घेतो. तर बस आली, त्याला दिसलं बसमध्ये खूप गर्दी आहे, तर ती गर्दी बघून तो तिथंच त्याला भावनांचा त्याच्या उद्रेक होणार आहे. म्हणणार आहे तो की अरे ह्या गर्दीमध्ये ह्या लोकांना एवढा त्रास होतोय, त्याच्यात आता मी आणि जाऊन काय गर्दी करू, जाऊ दे. तर अशा 2-3 बस तो सोडून देईल आणि 3ऱ्या-4थ्या बसमध्ये तो बसेल आणि आपल्या गंतव्य स्थानापर्यंत तो पोहोचेल. त्याच ठिकाणी जर आपण एखाद्या ॲग्रेसिव्ह मुलाला बघितलं, तो जर बस पकडतोय तर तो काय करेल, मुसंडी मारून आत घुसेल, घाई गर्दीत जाऊन बसेल, बसलेल्यालाच धाक दपटच्या दाखवून त्याला उठवेल आणि तिथे बसेल, असं त्याचं बिहेवियर असेल. तिसरी एखादी कंडिशन आपण बघितली, जो मुलगा सतत डायलेमामध्ये आहे, गोंधळात आहे की हे घेऊ की ते घेऊ, असा जर मुलगा तिथे उभा आहे आणि त्याला बस पकडायची आहे, तर तो काय करेल, बस तर पकडेल, वरती जाईलही, पण 2 मिनिटात पुन्हा खाली येईल आणि काय म्हणेल की अरे ही बस ठाण्याला जाते की बोरिवलीला, असं म्हणेल आणि तिथेच त्याचा तो गोंधळ पहिले तो क्लिअर करेल आणि त्याच्यानंतर ती बस पकडेल. आयुष्यात पण अशाच गोष्टी आपण एकमेकाला रिलेट करू शकतो. तर हे बिहेवियरल ॲनालिसिस जर करायचं असेल तर ह्याच्यासाठी आमच्या MQ टेस्ट टीमनी काही गोष्टींचं ॲनलायझेशन केलेलं आहे. बरेचसे सायंटिस्ट आहेत, न्यूमरोलॉजिस्ट आहेत, सायकोलॉजिस्ट आहेत. जर नावच घ्यायचं झालं तर ॲल्बर्ट बेंडोरा आहे, हेनरी फॉयल आहे. जर भारतीयच मॅथमॅटिशियनचं नाव घ्यायचं झालं तर श्रीनिवासन रामानुजन आहेत. यांनी खूप अभ्यासपूर्वक काही थेअरीज मांडलेल्या आहेत. तर त्या 200पेक्षा जास्त थेअरीजचा अभ्यास MQ टेस्टच्या टीमनी केला. त्याच्यानंतर असे काही पॅरामीटर्स आपल्याला मिळाले, जवळजवळ 61 पॅरामीटर्स आपण शोधून काढले. ज्या पॅरामीटर्सवर आपण काम केलं, लहानपणापासूनच त्या पॅरामीटर्सवर जर काम केलं तर मुलाचा संपूर्ण व्यक्तिमत्व विकास तर होणारच आहे, प्लस त्याचं ध्येय काय आहे हे तो शोधू शकेल आणि ते ध्येय गाठण्यासाठी MQ टेस्ट त्यांना मदत करेल. आणि आजच्या ही काळाची गरज आहे, जसं मी मगाशी म्हणलं, कारण स्पर्धाही प्रचंड वाढते आणि स्पर्धेच्या काळात आपल्या मुलाने टिकावं आणि पुढेही जावं असं प्रत्येक आईवडिलांना वाटत असतं आणि एक मोठं चॅलेंज आईवडिलांकडे आहेच. याशिवाय आणखीन कोणकोणती चॅलेंजेस आजच्या पालकांना आहे असं आपल्याला वाटतं? सगळ्यात महत्त्वाचं पेरेंट्स आणि किड्स यांचं एकमेकांसोबतचं रिलेशन. जशी मुलं मोठी होतात तिथं एक जनरेशन गॅपसुद्धा असतो. आणि एका दृष्टीने बघितलं तर पालकांसाठी आपली मुलं ही संपत्ती आहेत आणि मुलांसाठी करिअर ही त्यांची संपत्ती आहे. आपलं लाईफ जे आहे ते ॲसेट आणि लायबिलिटी याभोवतीच फिरताना आपण बघतोय. तर लायबिलिटीज कशा कमी करता येतील आणि ॲसेट्स कशा वाढवता येतील ह्याचा आपण सतत प्रयत्न करत असतो. तर आई वडील जेव्हा आपल्या मुलाला म्हणतात की अरे अभ्यास कर, पण अभ्यास कसा करावा हे तो कन्फ्यूज होतोय. तसंच जर वडील डॉक्टर आहेत तर त्यांची एक अपेक्षा असते की माझ्या मुलानेही डॉक्टर व्हावं, पण डॉक्टर होण्याची त्याची जर इनहेरंट काही क्वालिटी जर नसेल तर त्यासाठी आपण त्याला फोर्स नाही करू शकत. आणि जर फोर्स करून ह्या सगळ्या गोष्टी झाल्यास तर शेवटी असं होतंय की दोन्ही पक्षांमध्ये पश्चाताप असतो. आई वडील सुद्धा खुश नाही आहेत आणि मुलगा किंवा मुलगी खुश नाही म्हणून अजून ते दुःखी होत आहेत. तर अशा परिस्थितीमध्ये जर आपण लहानपणीच ही टेस्ट केली तर त्याच्यातून आपल्याला त्याच्यातले इनहेरंट कपॅसिटीज पण समजतील, त्याचे स्ट्रेंथ समजतील, त्याची काय ॲनालिसिस आपल्याला त्याचा बराचसा कळेल. जसं काही जे 61 पॅरामीटर्स मी म्हटले त्याच्यामध्ये खूप सारे पॅरामीटर्सचा आहेत ज्यांचा व्यवस्थित अभ्यास त्या टेस्टमध्ये होतो. टेस्ट झाल्यानंतर आपल्याला 56 पेजेसचा एक रिपोर्ट येतो. त्या रिपोर्टमधून आणि जी काही AIच्या माध्यमातून जी ऑडिओ आपल्याला मिळतो त्याच्यातून आपल्याला आपल्या मुलाविषयीची इत्थंभूत माहिती मिळते. रोज आपण त्याला बघत असतो. एक उदाहरण द्यायचं झालं तर अकॅडमिक्समध्ये कदाचित तो मुलगा खूप चांगला असेल, त्याचे पर्सेंटेज खूप चांगले असतील आणि तो शाळेत खूप चांगला बिहेवियर असेल त्याचं, पण घरी तो डिसिप्लिन नसेल, कदाचित तो सांगितलेल्या गोष्टी फॉलो करत नसेल किंवा पेरेंट्ससोबतचं त्याचं रिलेशन व्यवस्थित नसेल, तर अशा वेळेला पेरेंट्स कन्फ्यूज होतात. असं पण असू शकतं की घरामध्ये मुलगा डिसिप्लिन आहे, चांगलं बोलतोय, चांगला राहतोय, सगळं आहे, पण अकॅडमिक्समध्ये तो वीक आहे. तर या दोन्हींचं जर बॅलन्स करायचं असेल तर आपल्याला थरली
त्याचा ब्रेन स्कॅन होणं गरजेचं आहे आणि ब्रेन स्कॅनसाठीच MQ टेस्ट आहे. आणि जसं मी मगाशी म्हटलं की आणखी माहिती आपल्याला हवी असेल तर नंबर तर आहेच, नंबरवर फक्त मिस कॉल द्यायचा आहे. आमची टीम तुम्हाला स्वतःहून कॉन्टॅक्ट करेल. या 24 तासात जर आपण कॉल करतोय, मिस कॉल देतोय, तर चांगल्या ऑफर्स तुम्हाला मिळतील माफक दरात. तसं बघितलं तर MQ टेस्ट माफक दरातच आम्ही प्रोव्हाइड करतोय, पण या 24 तासात जर तुम्ही मिस कॉल दिला तर एक खूप चांगली ऑफर तुम्हाला मिळू शकते. आणि नक्कीच आपले प्रेक्षक सुद्धा खाली जो नंबर दिलेला आहे या नंबरवर नक्कीच तुम्ही मिस कॉल द्या आणि तुमच्या मनातले प्रश्नही नक्कीच विचारू शकता. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे प्रत्येक पाल्याला लहानपणापासून अगदी बाळाचे पाय पाळण्यात दिसतात ही जुनी म्हण आहे. तर आता जरा जास्तच घाई लागलेली आहे पालकांना की नक्कीच मी योग्य दिशेने माझ्या मुलाला किंवा मुलीला नेतोय ना, ही घाई लागलेली असते. आणि यासाठीच म्हणून खरं तर वयाच्या अगदी 8व्या-9व्या वर्षापासूनच MQ टेस्टच्या माध्यमातून तुम्ही मदत करताय. तर त्याचे पॅरामीटर्स तुम्ही मग अशी म्हणालात की 61 आहेत, तर हे कोणकोणते आहेत थोडं विस्तृत सांगू शकाल का? याच्यामध्ये जर बघितलं आपण की मेमरी असते, कॉन्सन्ट्रेशन असतं, ॲबिलिटीज ऑफ रायटिंग, ॲबिलिटीज ऑफ ऑडिओ अंडरस्टँडिंग, व्हिडिओ अंडरस्टँडिंग, व्हिज्युअल अंडरस्टँडिंग, त्याच्यानंतर त्याचं बाकीच्यांसोबत समोरच्यांसोबत बिहेवियर कसा आहे, कशा तो अडचणींना टॅकल करतो, हे सगळे अनेक पॅरामीटर्स आहेत आणि हे 61 पॅरामीटर्स आपण शोधले. त्याच्यानंतर आपण 3,85,000पेक्षा जास्त कोडिंग केलं. आता हे कोडिंग आपलं जे आहे हे रामानुजन सर, श्रीनिवासन रामानुजन जे मॅथमॅटिशियन होऊन गेले, त्यांच्या ॲब्रिवेशन्स, अरेथमॅटिक ॲब्रिवेशनवरती आपले हे कोडिंग आपण केलेले आहे 3,85,000पेक्षा जास्त. आणि त्याच्यानंतर 61 अल्गोरिदम्स आपण सेट केले आणि ही AI बेस्ड MQ टेस्ट आपण तयार केली. आता ह्याच्यामध्ये प्रोसेस कसं करायचं ह्याच्यासाठी पण थोडंसं आपण समजून घेऊयात की MQ टेस्ट ही आपण घर बसल्या देऊ शकतो. थोडंसं पेरेंट्सचं ऑब्झर्वेशन खाली ही टेस्ट दिली तर जास्त बरं पडेल. 7वी ते 8वीपर्यंत ही 1.5 तासाची टेस्ट असते, 7वी नंतर ती 3 तासाची असते. तर तो घर बसल्या ही टेस्ट देऊ शकतो, ऑनलाईन ही टेस्ट देऊ शकतो. त्याच्यानंतर लगेचच 56 पेजेसचा हा रिपोर्ट त्याला मिळतो आणि AI बेस एक ऑडिओ मिळतो. ह्याच्यामध्ये आपल्याला ह्या 61 पॅरामीटर्समध्ये त्या मुलाची काय ग्रोथ होणं अपेक्षित आहे आणि काय ग्रोथ होऊ शकते त्याचे इनहेरंट स्किल्स आपल्याला तिथे समजतात. त्याच्यानंतर आपण असे काही मॉड्यूल्स देतो, ज्या मॉड्यूल्समध्ये, कारण आपण असं नाही म्हणू शकत की या मुलामध्ये ही कमी आहे, ही कमी नाही आहे, इथं ती स्किल वाढवण्याचा वाव आहे. आणि MQ टेस्टच्या माध्यमातून मला हे सांगायचं आहे की हे सगळे स्किल्स आपल्याला डेव्हलप करता येतात. जसं कॉन्सन्ट्रेशन आपल्याला डेव्हलप करता येतं, रीडिंग स्किल्स आपल्याला डेव्हलप करता येतात, हे सगळं होऊ शकतं. आणि त्याच्यासाठीचे मॉड्यूल्स ऑलरेडी MQ टेस्टने डिझाईन केलेले आहेत. सो टेस्ट झाली, काउन्सिलिंग झालं आणि आम्ही तुमचा हात सोडला असं होत नसतं. आम्ही पेरेंट्स आणि विद्यार्थ्यांसोबत सतत संपर्कात राहतो. पहिली टेस्ट झाल्यानंतर त्यांना काही मॉड्यूल्स मिळतात आणि त्या मॉड्यूल्सनुसार त्याला प्रॅक्टिस करायची. आता ही प्रॅक्टिस तो आपला अभ्यास सांभाळून, आपल्या एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटीज सांभाळून किती करू शकतो ते आपल्याला बघावं लागेल. हळूहळू ते तो डेव्हलप करेल. त्या मॉड्यूल्सचा अभ्यास त्याचा व्यवस्थित झाला की मग तो सेकंड टेस्ट देऊ शकतो. अशा वर्षातून आपल्या 3 टेस्ट होतात. सो पहिल्या टेस्ट नंतर दुसरी टेस्ट देताना पेरेंट्सना हे लक्षात येईल की त्याच्यामध्ये आमूलाग्र बदल झालेले आहेत, ड्रास्टिक चेंजेस दे विल सी. आणि सेकंड टेस्ट झाल्यानंतर पुन्हा आपल्याला काही मॉड्यूल्स मिळत आहेत, त्या मॉड्यूल्सचा आपल्याला अभ्यास करायचा आहे, प्रॅक्टिस करायची आहे आणि त्याच्यानंतर तिसरी टेस्ट दिली जाते. असा हा वर्षभराचा काळ आहे. वर्षभरात त्या मुलाच्या ज्या ॲबिलिटीज आहेत त्या वाढवण्याचा आपण प्रयत्न करतो आणि ज्या ॲबिलिटीज ऑलरेडी स्ट्रॉंग आहेत त्यांना आणखी स्ट्रेंथन अप करण्याचा प्रयत्न करतो. आणि वर्षभरानंतर जर त्यांना वाटलं की येस आपण हे नेक्स्ट इयरसुद्धा घेऊ शकतो तर हे नेक्स्ट इयरसुद्धा अवेल करू शकतात. असं 10वीपर्यंत ह्या टेस्ट दरवर्षी 3 टेस्ट बरोबर अवेल करू शकता. नाही, नक्कीच. आणि 25,000हून अधिक विद्यार्थ्यांनी याचा लाभ घेतलेला आहे. तुम्ही सुद्धा नक्कीच MQ टेस्टचा लाभ घेऊ शकता. यासाठी खाली जो नंबर दिलेला आहे यावर नक्कीच तुम्ही मिस कॉल द्या. आणखीनही जाणून घेणार आहोत MQ टेस्ट विषयी, पण वेळ झाली का छोट्याशा ब्रेकची. ब्रेक नंतर पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. AIच्या मदतीने MQ टेस्ट आता विद्यार्थी आणि पालकांना मदत करणार आहे. 4थीमध्येच असताना विद्यार्थ्यांनी नेमकं भविष्यामध्ये कशा पद्धतीने कुठल्या क्षेत्रात करिअर करायला हवं यासाठी ही MQ टेस्ट मदत करणार आहे. 25,000हून अधिक विद्यार्थ्यांनी सुद्धा याचा लाभ घेतलेला आहे. तर ही MQ टेस्ट आता विद्यार्थ्यांचं नेमकं शैक्षणिक दबाव कमी करण्यासाठी मदत करू शकते का? नक्कीच मदत करू शकते. कारण जसे मी अनेक 61 पॅरामीटर्सबद्दल बोलले, त्याच्यामध्ये बरेचसे असे पॅरामीटर्स आहेत
ज्याचा अभ्यास करून आपण त्याच्यावर जर काम केलं तर ही नक्कीच मदत होऊ शकते. दुसरं आपण म्हणतोय की ब्रेन स्कॅन होतोय मुलाचा. जर आपण मेंदूच्या 4 भागांविषयी विचार केला तर त्याचे 4 भाग असतात: टेम्पोरल लोब, ऑसिपिटल लोब, परायटल लोब आणि फ्रंटल लोब. हे 4 लोब्समध्येच त्या व्यक्तिमत्वाचा ॲक्च्युली विकास होत असतो. आणि ब्रेन स्कॅन जेव्हा आपण करतो तर जसं मी म्हटलं, हे सगळे पॅरामीटर्स आपण तिथं चेक करतो. त्याच्या वेगळ्या वेगळ्या स्किल्स तिथं बघितल्या जातात. आणि हे काम करत असताना शैक्षणिकदृष्ट्या, जसा तुझा प्रश्न आहे की शैक्षणिकदृष्ट्या कशी मदत होईल, तर ह्याच्यामध्ये काही महत्त्वाचे पॅरामीटर्स आहेत जे मी पुन्हा सांगते त्याच्याविषयी. एक तर कॉन्सन्ट्रेशन आहे, मेमरी आहे. अभ्यास आज केला, जसं 9 तास मुलं जातात, 8 ते 9 तास शाळेमध्ये जातात, त्याच्यानंतर ते क्लासेसमध्ये जातात आणि तरीसुद्धा परीक्षेच्या वेळेला त्यांना बऱ्याचशा गोष्टी आठवत नाहीत किंवा त्याची प्रॅक्टिस करून सुद्धा इतका वेळ देऊन सुद्धा हवे तसे रिझल्ट्स येत नाहीत. पण जर ह्याच्यावरती या स्किल्सवर आपण काम केलं ना तर कमीत कमी वेळेत अभ्यास करून सुद्धा आपण चांगले मार्क्स आणू शकतो. अल्टिमेटली पेरेंट्सची हीच अपेक्षा आहे ना की मुलांनी चांगलं शिकावं, एक चांगलं फील्ड घ्यावं आणि असं उभं राहावं स्वतःच्या पायावर की अर्थार्जनाची जी काही टेन्शन्स आहेत ती त्याची नसावीत. ही माफक अपेक्षा घेऊन पेरेंट्स ॲक्च्युली बघत असतात मुलांकडे. पण मुलांना डिसिप्लिन लावताना जर मुलांची स्किल्सच त्यांना माहिती नसतील तर त्यांना कसं लक्षात येणार की नेमका त्याचा कुठल्या विषयाकडे जास्त कल आहे, तो आर्टिस्टिक आहे की तो चांगला डान्स करू शकतो की तो अभ्यासामध्ये चांगला आहे. म्हणजे सायन्स, कॉमर्स आणि बायो हे तर आपण बघतोच आहे, हे विषय आहेतच आपले. तर ह्या कुठल्या फील्डमध्ये त्यानं जावं याविषयीचं त्यांचं पण कन्फ्युजन असतं. सगळे लोक सायन्स करतायत म्हणून माझ्या मुलानंही सायन्स करावं असं तर होऊ शकत नाही. कारण प्रत्येक मूल हे वेगळं आहे, प्रत्येक मुलाचा स्वभाव वेगळा आहे, प्रत्येक मुलामधले दडलेले स्किल्स वेगळे वेगळे आहेत. मग MQ टेस्ट जर जितक्या लवकर आपण करू, 4थीपासून तर आपण म्हणतोय, आणि सपोज तो 7वीत आहे, 8वीत आहे, तेव्हासुद्धा जर आपण बघितलं तर त्याचे बिहेवियर बदलत जात असतं. कारण तो किड नाही राहिलाय आता, तो किड नाही राहिलाय आणि त्याच्यानंतर त्याच्या मानसिक अवस्थांमध्ये, त्याच्या शारीरिक अवस्थांमध्ये सुद्धा अनेक बदल होत आहेत. तर 7वी नंतर सुद्धा वेळ गेलेली नाही आहे, आपण तेव्हा सुद्धा टेस्ट करू शकतो आणि त्यावेळेला आपल्याला त्याचा कल समजतो. आणि त्या दृष्टीने जर आपण आपल्या मॉड्यूल्सवरती काम केलं, MQ टेस्टच्या माध्यमातून जे मॉड्यूल्स आपल्याला मिळतात, जर आपण त्याच्यावर काम केलं तर शैक्षणिकदृष्ट्या सुद्धा नक्कीच फरक जाणवेल. आणि स्पष्टच म्हणायचं झालं तर मार्क्समध्ये वृद्धी आपल्याला दिसेल. आणि कमीत कमी वेळात केलेला अभ्यास त्याच्या लक्षात राहतोय आणि त्याला कॉन्सेप्ट्स क्लिअर होत आहेत हे लक्षात येत आहे आपल्याला. आणि त्याच्यामुळंच मग दरवर्षी आपण त्या टेस्टचा उपयोग करत करत त्याची जी अकॅडमिक त्याचं जे काही इयर आहे ते जास्त सोपं करू शकू. नाही, आणि शैक्षणिक मदत तर विद्यार्थ्यांची होणारच आहे, याशिवाय सोशल बिहेवियरसाठी सुद्धा ही टेस्ट मला वाटतं खूप मदत करणार आहे. पण मुळात आणखीन एक महत्त्वाचा प्रश्न असा असतो की आजकालच्या विद्यार्थ्यांना अभ्यास करायचा असतो, शाळा असते, एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटीज असतात, क्लासेस असतात, हॉबी क्लासेस असतात, इतकं सगळं मॅनेज करणं हे कठीण होऊन जातं. तर यासाठी मग MQ टेस्ट काही हेल्प करू शकते का? नक्कीच हेल्प करू शकते. कारण बरेचसे स्किल म्हटलं मी, जसं लिडरशिप स्किल आहे, टाईम मॅनेजमेंट आहे, डिसिजन मेकिंग आहे, हे सगळं खूप जड जातं करायला मुलांना. का? कारण जसं मी म्हटलं, एखादा प्रोजेक्ट त्यांनी आपल्या आयडियाज लढवून एखादा प्रोजेक्ट केला आणि तो जर प्रोजेक्ट तो कन्व्हिन्स नाही करू शकला समोर, तो सेलेबल नाही करू शकला तर त्याचा उपयोग नाही आहे. सो एखाद्याकडे ती स्किल आहे की तो एक प्रोजेक्टवरती काम चांगलं करू शकतो, इनोव्हेटिव्ह आयडियाज देऊन तो प्रोजेक्ट कंप्लीट करू शकतो. पण तो प्रोजेक्ट सेलेबल करण्यासाठी त्याला तो कन्व्हिन्सिंग मोडवर असला पाहिजे, कन्व्हिन्सिंग त्याला चांगलं जमलं पाहिजे. आणि जर तो नाही करू शकला तर त्या प्रोजेक्ट आणि त्या आयडियाज कुठेतरी मागे पडू शकतात. सो इनोव्हेटिव्ह आहे, दॅट इज फाईन, बट कन्व्हिन्सिंग आहे का? नाही. मग तो कन्व्हिन्सिंग कसा होऊ शकेल त्याच्यावर आपण प्रयत्न करू शकतो. तू जसं म्हटलंस तसं आजचा जो विद्यार्थी आहे तो खूप बिझी आहे. आणि फक्त विद्यार्थी बिझी नाही आहे, पालकसुद्धा बिझी आहेत. आणि अशा वेळेला पालकांना सुद्धा समजत नाही आहे की त्याला वेळ द्यावा कसा. आणि जर वेळ दिला जातो, एक क्वालिटी टाईम जेव्हा ते स्पेंड करायला जातात तेव्हा बरेचदा आपण असं बघतो की त्यांच्या नात्यामध्ये कुठं ना कुठंतरी जनरेशन गॅप येते. कारण पूर्वीच्या काळापासून पेरेंट्सनी जो अभ्यास केलेला आहे, जशा पद्धतीनं केलेला आहे, पाठांतर बेस अभ्यास असायचा पूर्वीचा, तसा आता फारसा काम करत नाही. आता आपल्याला थेरॉटिकल नॉलेजही तितकंच हवं आहे, प्रॅक्टिकल नॉलेजही तितकंच हवं आहे. तर हा जनरेशन गॅप त्यांच्या डिस्कशनमध्ये आपल्याला दिसतो. तर हे कमी करायचं असेल तर MQ टेस्ट हा एकमेव आधार आहे. आणि जसं मी मगाशी म्हटलं, तुमच्या स्क्रीनवर
नंबर फ्लॅश होतोय त्या नंबरवर फोन करायचा नाही आहे, फक्त एक मिस कॉल द्यायचा आहे. मिस कॉल दिल्यानंतर आमची टीमच त्यांना कॉन्टॅक्ट करणार आहे. आणि आता जी काही माहिती या कमी वेळात मी देऊ शकले, सविस्तर चर्चा त्यांना करता येईल, सविस्तर आपल्या मुलाविषयी त्यांना केस टू केस बोलणं करता येईल आणि MQ टेस्टचा कसा त्यांना फायदा होईल हे त्यांना आम्हाला सांगता येईल. आणि या 24 तासात जर आपण फोन केला तर एक चांगल्या ऑफरमध्ये आपल्याला ह्या टेस्ट अवेल करता येतील. आणि नक्कीच 8 ते 9 वर्षाच्या पुढे जे काही तुमचे जर मुलं असतील तर नक्कीच अशा पालकांनी MQ टेस्ट विषयी अधिक माहितीसाठी आणि MQ टेस्ट करण्यासाठी खाली जो नंबर दिलेला आहे 9354900900 यावर नक्कीच मिस कॉल द्या आणि नक्कीच तुम्ही या MQ टेस्ट विषयी अधिक माहिती सुद्धा घ्या. अगदी शेवटी जाता जाता प्रश्न आहे, भाषेचं काही बंधन आहे का? भाषेचं काहीच बंधन नाही आहे. ह्या टेस्ट घरातूनच द्यायच्या आहेत, सो कुठेही आपल्याला फिजिकली जायचं नाही आहे. ती टेस्ट देताना जर काही लिंग्विस्टिक एक्सप्रेशन्सचा काही इश्यू असेल त्याला, तर तो आपल्या मदर टंगमध्ये ऑडिओ ऐकू शकतो त्या प्रश्नांचा आणि मग ती टेस्ट तो सॉल्व करू शकतो. आणि 7वीपर्यंत तर ती ही 1.5 तासाची टेस्ट आहे. मुलं बोर होणार नाहीत ही टेस्ट देताना. खूप वेगळ्या वेगळ्या पद्धतीनं त्याच्यामध्ये इंटरेस्टिंग करत ती टेस्ट आपण डिझाईन केलेली आहे. सो मुलं ती टेस्ट आवडीने देतात. ती झाल्यानंतर आपण जे मॉड्यूल्स डिझाईन केलेले आहेत ते मॉड्यूल्ससुद्धा करताना त्यांना खूप मजा येते. आणि ओव्हरऑल मला असं वाटते आई वडील आणि मुलांचं जे नातं आहे ते सुद्धा कुठंतरी घट्ट करण्याचा प्रयत्न MQ टेस्टच्या माध्यमातून आम्ही करतोय. आणि मला असं वाटते 25,000 टेस्ट आमच्या झालेल्याच आहेत. त्यापैकी जवळजवळ 10,000 टेस्ट मी स्वतः केलेल्या आहेत ऑल ओव्हर इंडिया. सो या नंबरवर नक्की मिस कॉल द्या आणि पुढची माहिती आमची टीम तुमच्यापर्यंत पोहोचेल. खरंच खूप छान आणि महत्त्वाच्या विषयावर तुम्ही खूप छान माहिती दिली. इथे आलात त्याबद्दल मनापासून धन्यवाद. थँक्यू सो मच. यानंतर महाराष्ट्र कॉलिंगमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. आपण कुठेही जाऊ नका, पाहत रहा साम TV.